नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गणेशोत्सव अवघ्या 4 दिवसावर येऊन ठेपल्याने गणरायाच्या साहित्याने बाजारपेठेला झगमगाट आला आहे. गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे तशी भक्तांची लगबग सुरू झाली आहे. लाडक्या बाप्पांचे स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारात सजावट आणि पूजेच्या साहित्याला बहर येऊ लागला आहे. विशेषतः फळाफुलांबरोबर इतर पूजेच्या साहित्याची मागणी वाढू लागली आहे. गणेशोत्सव काळात घरगुती गणरायाबरोबर सार्वजनिक मूर्तीसमोर विविध पूजेचे साहित्य आणि फळांची आरास केली जाते. त्यामुळे बाजारात पूजेचे साहित्य आणि फळांची आवक वाढली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने सर्वत्र लगबग सुरू आहे. बेळगावमध्ये नाविन्यपूर्ण गणेश मूर्ती तयार होत असल्यामुळे महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील अनेक गणेशोत्सव मंडळे बेळगावमधून मूर्ती घेऊन जातात. यावर्षीही बेळगावमधील मूर्तिकारांनी तुमकूर, दावणगिरी, हावेरी, हैदराबाद, मिरज, सांगली, इचलकरंजी, चंदगड, गोवा येथील गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. बेळगावमधील अनगोळ, वडगाव, शहापूर परिसरात बरेच मूर्तिकार आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र, गोवा तसेच आंध्र प्रदेशमधूनही त्यांना मूर्तीची ऑर्डर होती. परगावच्या गणेश मूर्ती तयार झाल्या असून लवकरच त्या पाठवल्या जाणार आहेत. सरकारने 5 गॅरंटी योजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये शक्ती योजनेअंतर्गत महिलांचा मोफत प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे सीमा हद्दीत धावणाऱ्या लाल परीला प्रवासी मिळेनासे झाले आहेत. विशेषतः महिलांकडून मोफत प्रवासासाठी कर्नाटक बसेसना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे लाल परीतून केवळ महाराष्ट्र रहिवासी असलेल्या महिलांचाच प्रवास होताना दिसत आहे, तर काही वेळेला लाल परी सीमा हद्दीत रिकामी धावताना दिसत आहे. खासबाग परिसरात स्वच्छतागृह तसेच मुतारी नसल्यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. त्याबाबत नगरसेवक रवी साळुंखे यांनी वारंवार अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून या ठिकाणी स्वच्छतागृहाची उभारणी करावी अशी मागणी केली आहे. त्यानुसार बुधवारी महापालिकेच्या अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी केली. याबाबत आराखडा तयार करून लवकरच हे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. राज्यामध्ये सिंधी समाज अनेक वर्षापासून वास्तव्यास आहे. मात्र या समाजाला सरकारकडून कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. यासाठी राज्य सरकारच्या जात राजपत्रात हिंदू सिंधी म्हणून समाविष्ट करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन श्री सिंधी पंचायत भवन यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी राम जमनानी, संतोष वाधवा, जगदीश कपुरानी, नरेश गिडवानी आदी सिंधी बांधव उपस्थित होते. वीज ग्राहकांच्या समस्या दूर करण्यासाठी शनिवार दिनांक 16 रोजी सकाळी 10:30 वाजता विद्युत ग्राहक निवारण बैठक आयोजित करण्यात आली आहे. नेहरूनगर येथील शहर विभाग कार्यालयात ही बैठक होणार आहे. विजेसंबंधी असलेल्या समस्या दूर करण्यासाठी बैठक घेतली जाणार आहे. वीज ग्राहकांनी याची नोंद घ्यावी असे हेस्कॉमतर्फे कळवण्यात आले आहे. सर्वसामान्य ग्राहकांना तातडीने न्याय मिळावा यासाठी राज्य ग्राहक न्यायालय पीठाला कायमस्वरूपी मंजुरी देऊन 2 वर्षाचा कालावधी उलटला तर यासाठी जागा देण्यात आलेली नाही. जिल्हा प्रशासन चालढकलपणा करत आहे. तेव्हा या न्यायालयासाठी त्वरित इमारत द्यावी अशा मागणीचे निवेदन कामगार नेते ॲडव्होकेट NR लातूर यांच्या नेतृत्वामध्ये वकिलांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. महिला व बालकल्याण खात्यामार्फत नोकरदार महिलांना निवासासाठी वसतिगृह उभारण्यात आले आहेत. महिलांना यामध्ये प्रवेश दिला जात असून संबंधितांनी बालकल्याण योजना अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल भवन, श्रीनगर येथे अर्ज करावेत असे आवाहन योजना अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. सर्वांच्याच लाडक्या बाप्पांचे म्हणजेच गणरायाचे आगमन लवकरच होणार आहे. या आगमनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत रेलचेल सुरू आहे. सजावट साहित्याने दुकाने सजली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणरायाचे स्वागत करताना प्रत्येक घराघरात आकर्षक सजावट केली जाते. या सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहक बाजारपेठेत खरेदी करताना दिसत आहेत. यामुळे बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढत असल्याचे चित्र आहे.
निपाणी शहर व परिसरात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत अतिउत्साही तरुण अनेक वेळा धूम स्टाईलने दुचाकी पळवताना दिसतात. यातून अपघात होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. अचानक येणाऱ्या या धूम स्टाईल दुचाकीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. वाहनधारकही यामुळे गडबडून जातात. त्यामुळे धूम स्टाईलने दुचाकी पळवणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेल्या अप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ मंदिरात भाविकांची नेहमीच गर्दी असते. दरम्यान आज श्रावण मासातील शेवटच्या गुरुवारी हालसिद्धनाथांची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. भाविकांनीही दर्शनासाठी गर्दी केली होती. चिकोडी उपविभाग 7 पोलीस ठाण्याच्या हद्दीत यंदा 1283 सार्वजनिक मंडळांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची नोंद केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 68 नव्या मंडळांची भर पडली आहे. प्रामुख्याने अंकली पोलीस ठाणे हद्दीत सर्वाधिक म्हणजे 37, त्यापाठोपाठ सदलगा पोलीस ठाणे हद्दीत 23, चिकोडी पोलीस ठाणे हद्दीत 5, निप्पाणी ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत 4 अशा 68 नव्या सार्वजनिक गणेश मंडळाची यंदा नोंद झाली आहे. निप्पाणी महामार्ग नजीक श्रीनगर येथील प्लायवूड गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले. सचिन पटेल असे प्लायवूड गोडाऊन मालकाचे नाव आहे. रात्री 11च्या सुमारास सर्किटमुळे गोडाऊनला आग लागली. नागरिकांनी याची माहिती निप्पाणी अग्निशमन दलाला दिली. त्यानुसार निप्पाणी अग्निशमन दलाचे AI रुद्रगौडर व त्यांच्या सहकार्यांनी आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. बेळगाव, कोल्हापूर, गोव्यासह हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तारीहाळ येथील बडेकोळ मठात 2 दिवस यात्रेचे आयोजन करण्यात आले असून आज हर हर महादेवच्या गजरात रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली. मठाधीश नागेंद्र स्वामी यांच्या हस्ते रथाचे पूजन झाल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यात्रेनिमित्त कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.